तू ही निरंकार। भक्त कभी भक्ति में कोई शर्त रखा न करता है। जो मार्ग समर्पण का है उस पर वही पग धरता है। रुई जैसा न हो अर्पण न ही पत्थर जैसा हो। चीनी जो धुल जाती जल में अर्पण हो तो ऐसा हो। भक्ति तो दिल का सौदा है ये कोई व्यापार नहीं। भक्ति का बदला भक्ति है धन वैभव संसार नहीं। ये सौदा ऐसा है जग में नारा जो कहलाता है। इस सौदे में लाभ हानि कुछ ना देखा जाता है। इसमें केवल तू ही तू है मैं मेरी का भाव नहीं। इसमें केवल मिलन है साधो हो सकता अलगाव नहीं। भक्त समर्पण वाला ही तो अपनी प्रीत निभाता है। कहे हर देव गुरु का गुरसिक मुख उछला कर जाता है। भक्त कभी भक्ति में कोई शर्त रखा न करता है। जो मार्ग समर्पण का है उस पर ही पग धरता है। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। परमादरणीय संत जनांनो, प्रेमाने बोला धन निरंकार जी। महात्मा मगाशी बोलून गेले की आम्हाला लॉटरी लागली, परंतु दास तर म्हणे दासलाच लॉटरी लागली। तुमच्यासारख्या महापुरुषांचं दर्शन झालं आणि हे भाव श्रवण करण्यासाठी मिळाले। ही मनाला एक जागृती निर्माण झाली की सत्संगाची जर आम्ही विचार करायला गेलो तर भक्तीमधला सर्वात महत्त्वाचं पहिली स्टेप म्हणजे समर्पण आहे। बघा, आम्ही ज्या वेळेला ज्ञान घेतलं, ज्ञान देताना सद्गुरूने पहिले आम्हाला 5 प्रण सांगितले आणि ते मंजूर आहेत की नाही याची अनुमती घेतली पहिली आणि नंतर संत जनांनो ज्ञानाची प्रोसेस सुरू झाली। तर हे ब्रह्मज्ञानाचं जे फाउंडेशन आहे ते 5 प्राणापासून सुरू होतं आणि त्यातला पहिला प्रण आहे तो समर्पणाचा आहे। तन मन धन प्रभु परमात्मा की देन है, उसकी समझकर जीवन में इस्तेमाल करना है, उसका अभिमान नहीं करना। या ठिकाणी बाबा हरदेवसिंगजी महाराज हरदेववाणीच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण समज देतात की भक्ताची मनामध्ये कोणती शर्त नसते। भक्ती करण्यामागचा जो भाव आहे तो कोणत्या शर्तीवर डिपेंड नसतो, कोणतीही कंडिशन नसते आणि म्हणून भक्तीला इंग्लिशमध्ये अनकंडिशनल लव्ह म्हटलंय। प्रेमच आहे ते पण भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती, परंतु त्यातला फरक एवढा आहे संसारातलं प्रेम कंडिशनवरती आहे आणि अध्यात्मातलं भक्तीमधलं प्रेम अनकंडिशन आहे की ज्याच्यामध्ये कोणतीही कंडिशन नाही। बाबा गुरुबचन सिंगजी महाराज गुरुवचन या पुस्तकामध्ये एक उदाहरण आलेलं आहे। त्याच्यामध्ये समजावतात एखाद्या पत्नीने आपल्या पतीला साडी आणण्यासाठी सांगितली कारण तिचा तो हट्ट असतो, साडी घेऊन या, साडी घेऊन या। एखादा पती साडी घेऊन येतो
परंतु एखाद्या पतीने जर ती साडी आणली नाही, तिची गरज पुरवली नाही, तर ते अशी नाही म्हणत ती साडी आणली तरच तुम्ही माझे पती आहेत, नाहीतर माझे पती नाही आहेत. आणि अशी जर ती म्हणत असेल तर तिने आपल्या पतीला पती मानलेलं नाही, त्या साडीला पती मानलेला आहे. ठीक अशाच प्रकारे भक्त जो आहे तो भक्ती करताना कोणतीही कंडिशन ठेवून भक्ती करत नाही, तर तो समर्पणवाला मार्ग स्वीकारतो. समर्पण. आणि समर्पण म्हणजे काय, अनेक महात्मांनी त्याचा या ठिकाणी जिकर केला की त्या ठिकाणी स्वतःला अर्पित करणं विदाउट एनी कंडिशन. आणि अनेक समर्पणाचे आम्हाला उदाहरणं बघायला मिळतात की कशा प्रकारे समर्पण असावं. जगामध्ये सगळे समर्पित आहेत, आपल्या कर्तृत्वाप्रती, नात्याप्रती, मित्राप्रती, पत्नीप्रती, पतीप्रती समर्पित आहेतच. पण प्रत्येकाचं त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी मनोकामना आहे, काही ना काहीतरी इच्छा आकांक्षा दडलेल्या आहेत. परंतु भक्तीमधलं जे समर्पण आहे त्याच्यामध्ये कोणतीही इच्छा नाही, निष्काम. आणि कोणतीही इच्छा सुद्धा नाही, कामना सुद्धा नाही, निरीच्छित भाव. असं ज्या वेळेला समर्पण होतं त्यावेळेला संत जनानो भक्तातली जी भय शोकवाली अवस्था आहे ती निघून जाते. कारण त्याला तिथून एनर्जी प्राप्त होते ज्या ठिकाणी तो समर्पित होतो. जसं आम्ही बघितलंय की नदीला ज्या वेळेला पूर येतो, अनेक संत जनानो गावामध्ये पाणी घुसतं, झाडं वाहून जातात, घरं वाहून जातात. पण असं कधी ऐकलंय का की पाण्यामधले मासे पाण्याने वाहून गेले? कधी ऐकलंय? पाण्यामध्ये मासे पूर आला आणि वाहून गेले, कधीच ऐकलेलं नाही. उलट ज्या वेळेला पाण्याला पूर येतो तेव्हा मासा वरून खाली नाही, खालून वर उलटा प्रवास करतो. माशाचं वजन किती? 10 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम. आणि पाण्याचा प्रवाह केवढा. ज्या ठिकाणी हत्तीसारखे बलाढ्य प्राणी वाहून जातात, झाडं उन्मळून वाहून जातात, गाड्या वाहून जातात, त्या ठिकाणी एवढा छोटासा मासा पाण्यातून उलटा प्रवास करतो कसा? आणि त्याला ही शक्ती येते कुठून? त्याच्या शक्तीचं रहस्य आहे समर्पण. मासा काय करतो? पाण्याला समर्पित होतो. तू कुठे नेशील तिकडे मला यायचं आहे, कारण माझं जीवनच पाणी आहे आणि म्हणून त्याला धोका नाही आहे. तसं संत जनानो ज्या वेळेला आम्ही समजू हे परमात्माच माझं जीवन आहे, याचा आधार धरू, आसरा धरू, तर आम्हाला धोका नाही आहे. फक्त अट एवढी आहे की ते विना अटीवर असलं पाहिजे. आम्ही प्रत्येक जण समर्पित आहोत, नाही अशातली गोष्ट नाही, पण प्रत्येकाचा जो रेशो आहे तो अलग अलग आहे. कोण 10% समर्पित आहे, कोण 20% समर्पित आहे, कोण 50%, कोण 100% समर्पित आहे. कोण किती समर्पित आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. माझं सुद्धा समर्पण मला माहिती आहे, ते कोणाला सांगण्याची गरज नाहीये. परंतु एक गोष्ट मात्र महत्वाची आहे, या तडपत्या उन्हामध्ये जो पाण्यामध्ये फक्त पाय बुडविल त्याला पायालाच थंडक मिळणार. अर्ध शरीर जर बुडवलं तर अर्ध्या शरीरापर्यंत थंडक मिळणार. परंतु ज्याने डुबकीच मारली तर पूर्ण शरीर थंड पडणार, पूर्ण शरीराला थंडक मिळणार. तसं संत जनानो या ठिकाणी बाबा हरदेवसिंगजी महाराज सांगतात की जो भक्त आहे तो कोणत्या अटीवर भक्ती करत नाही. मला हे प्राप्त झालं तर मी भक्त आहे, तर माझी भक्ती श्रेष्ठ आहे, तर तू भगवंत खरा आहेस. बस आपण अर्पण करणं, समर्पित हो जाणं,
मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, की दाना मिट्टी में मिलकर गुले गुलजार होता है. एखादं बीज आहे आणि त्याने जर म्हटलं मी मातीमध्ये माझं अस्तित्व मिटवणार नाही, तर त्याचं वृक्षात रूपांतर कसं काय होणार? वृक्षात रूपांतर होण्यासाठी त्याला स्वतःचं अस्तित्व तर मिटवावंच लागेल. जर स्वतःचं अस्तित्व मिटवलं तर ते एवढंसं बीज नाही राहणार, त्या बीजामध्ये वृक्ष तयार होणार आणि वृक्षामध्ये पुन्हा बीज तयार होणार. केवढं विशाल स्वरूप त्या बीजाचं. कारण काय आहे तर त्याने स्वतःचं अस्तित्व मिटवलं. या ठिकाणी आपल्याला सुद्धा स्वतःचं अस्तित्व मिटवायचं आहे. अस्तित्व मिटवायचं याचा अर्थ अस्तित्व नष्ट करायचं नाही आहे. त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे की हे दातार हे तुझं आहे हे समजणं. वापरता आम्हालाच करायचं आहे, पण त्याची वस्तू समजून जर वापर केला तर संत जनानो तो समर्पण होणार आहे. नाहीतर संत जनानो तो सौदा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबाजी सांगतात की भक्त जो आहे तो कुठलीही शर्त ठेवत नाही, तर समर्पणवाला मार्ग पकडतो. पुढे कसं म्हटलंय जी? रुई जैसा न हो अर्पण, न ही पत्थर जैसा हो, चीनी जो घुल जाती जल में, अर्पण हो तो ऐसा हो. आता समर्पणाची 3 उदाहरणं बाबाजींनी दिलेत. पहिलं उदाहरण आहे पत्थर, दुसरं उदाहरण आहे रुई म्हणजे कापूस किंवा स्पंज, आणि तिसरं उदाहरण आहे चिनी म्हणजे साखर. तिघांना जर आम्ही पाण्यामध्ये ठेवलं तर तिघेही पाण्यामध्ये समर्पित होणार आहेत, परंतु त्याचे परिणाम तिघांचे वेगवेगळे होणार आहेत. दगडाला पाण्यामध्ये ठेवलं तर दगड पाण्यामध्ये आहे तोपर्यंत ओला, पाण्यातून बाहेर काढले की त्याची पहिली परिस्थिती आहे ती तशीच, त्यात काय बदल नाही. म्हणजे त्याचं समर्पण आहे पाण्यात असेपर्यंत. पहिला भक्त असा आहे की सत्संगमध्ये वाणी श्रवण करतोय, गुरुवाणी ऐकायला मिळते, कानरसामध्ये शब्द पडतायत, तोपर्यंत वैराग्य प्राप्त होते. नाही 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 असंच समर्पण पाहिजे. परंतु एकदा का इथून बाहेर पडला की स्मशानातलं वैराग्य स्मशानातच राहिलं, असं समर्पण नाही सांगितलं. दुसरं समर्पण आहे कापसासारखं, स्पंज सारखं, की जो पाण्यामध्ये बुडवल्यानंतर पाणी शोषून घेतो. पाण्यामध्ये तो समर्पित असतो पण अस्तित्व आपलं सोडत नाही. बघा तो समर्पित आहे पाण्याला, पण त्याला पिळला की पाणी वेगळं आणि कापूस वेगळा, स्पंज वेगळा. पाण्यामध्ये असून सुद्धा स्वतःचं अस्तित्व पाण्यापासून बाजूला ठेवतो. हे दुसरं समर्पण झालं. आणि तिसरं समर्पण आहे साखर, चिनी. एकदा का पाण्यात मिसळली की तुम्हाला सांगितलं यातली साखर बाजूला काढा, काढता येईल का? काढता येणार नाही, कारण ती साखर रूप होऊन जाते, ती पुन्हा साखर बनत नाही. तसं संत जनानो सद्गुरूला अभिप्रेत जे समर्पण आहे ते तिसऱ्या समर्पणासारखं आहे. स्वतःचं अस्तित्व मिटवणं किंबहुना आपलं अस्तित्व ते अस्तित्व रूप होऊन जाणं. लाली तेरे लाल की, त्या लालीला त्या रंगामध्ये काय रंगून गेला की तोच रंग प्राप्त झाला, अवघा रंग एक झाला, त्याच्यामध्ये बदल नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबाजी सांगतात की अशा प्रकारचं समर्पण आमचं भक्तीमध्ये पाहिजे, की ज्या ठिकाणी कुठलं स्वतःचं अस्तित्व बाजूला नाही आहे, ज्या ठिकाणी केवळ ऐकण्यापुरतं नाही आहे, बोलण्यापुरतं नाही आहे, तर समरस होणं, चारी अवस्थेमध्ये समरस राहणं. कैसे भी वो परिस्थिति एक जैसी वो मनस्थिति, रजा है उसी में जिसमें तेरी रजा हो, इसमें भी वावा उसमें भी वावा. चाहे सुख येवो चाहे दुःख येवो, चढ येवो उतर येवो, परंतु आतली अवस्था विचलित होता कामा नाही.
आतून समर्पित पाहिजे की हे दातार मी तुझा आसरा घेतलेला आहे, त्यामुळे मला काळजी करायची काय गरज आहे, कारण मी आता वेगळा झालो नाही, मी आणि तू एक झालेलो आहे. तू जे ठरवशील ते होणार, तू जे करशील ते होणार, तुला जे मंजूर आहे तेच घडणार. किंबहुना माझी इच्छा आता माझी इच्छा राहिली नाही, ती तुझ्या इच्छेमध्ये विलीन झाली आहे. तुझी ती इच्छा ती माझी इच्छा, माझी इच्छा ही तुझी इच्छा नाही, तुझी इच्छा ही माझी इच्छा. असा समर्पित वाला भाव सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराजांकडून आपण स्वीकारला, माताजींकडून स्वीकारला, बाबा गुरुबचन सिंग महाराजांकडून स्वीकारला. की कसं समर्पण त्याने जीवन केलं. तेरे भाने सरबत का भला, बस भाना मांडलं सद्गुरूला, ईश्वराला, निरंकाराला, की हे तुझ्या भाण्याने घडतंय. जर सुकलेलं पान झाडाचं तुझ्या इच्छेशिवाय गळत नसेल तर मग माझ्या जीवनातले जे घटना घडतायत त्याला कोण दुसरा घडवणार आहे. ते तर चित्रपट तू अगोदरच तयार करून ठेवलेला आहेस आणि आता फक्त प्ले होतोय आणि मी बघतोय. बस मला त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे, स्वीकार करायचा आहे. स्वीकार करणं हे समर्पण आहे. ज्या वेळेला आम्ही स्वीकार करत नाही त्यावेळेला आम्ही आतून दुःखी होतो, कष्टी होतो आणि मग संत जनांनो वैर तक्रारीचे भाव निर्माण होतात. हे माझ्या बाबतीत असं का घडलं, असं मी काय केलं होतं, असं तू का केलंस, का, किंतु, परंतु अशा गोष्टी निर्माण होतात. परंतु ज्या वेळेला तेरे भाने सरबत का भला, भावना तुझा आहे, निमित्त काही असू दे, बस तुझ्या रजेमध्ये राहण्याची ताकद प्राप्त व्हावी, शक्ती प्राप्त व्हावी, हा समर्पणवाला भाव आहे. तर पुढं कसं म्हटलंय जी, भक्ति तो दिल का सौदा है, एक कोई व्यापार नहीं, भक्ति का बदला भक्ति है, धन वैभव संसार नहीं. भक्ती तर काय आहे, दिल का सौदा आहे. स्वतःचं जे हृदय आहे ते संत जनांनो विकून टाकणं आहे. या ठिकाणी भक्ती म्हणजे कोणता व्यापार नाही. सजदे भी करू, शिकवे भी करू, भक्ति का ये दस्तूर नहीं, भक्ति नाम है समर्पण का, भक्ति में शर्तें मंजूर नहीं. तर या सत्संगाची भक्ती हा हृदयाचा विषय आहे आणि हृदयातून जे भाव प्रकट होतात ते थेट भगवंताला जाऊन पोहोचतात. भक्ती हा बुद्धीचा, चातुर्याचा, मनाचा, अकलेचा विषय नाही आहे. आणि म्हणून संत जनांनो हृदयातले भाव थेट भगवंतापर्यंत पोहोचतात, पण मस्तकातले भाव आहेत ते संत जनांनो चालाकी चतुरीपर्यंत राहतात. म्हणून बाबाजींनी म्हटलं होतं, सिर जितना भरा हुआ है दिल उतना खाली है. आणि दिल जेवढं भरलेलं आहे तेवढं हे सगळं खाली आहे. आज सत्संगाची ही निमानेवाली अवस्था की हे दातार सगळं तुझंच आहे, तूच बोलवणार आहेस, तूच करवणार आहेस. एखादी कुठली गोष्ट माझ्याकडे जास्त आली असेल तर ती तुझीच देण आहे. बस संत जनांनो त्याची त्याला समर्पित करणं, करता भावरहित जीवन जगणं. हा जो इगो आहे हा इगोच नाडणार आहे. आणि म्हणून म्हटलंय अवघा संसार ब्रह्मरूप आहे, एका अभिमाने नाडिले हे जग, नाहीतर सारा संसार ब्रह्मरूप. सगळं ब्रह्मरूप आहे, फक्त मध्ये एक आहे काय, इगो. आणि तो इगोच भक्तीतला महत्वाचा फॅक्टर आहे. तो सद्गुरूने आपल्याकडून मागितलाय, बाकी काय मागितलं नाही, बाकी सगळं दिलंय. तुझ्याकडे देण्यासारखी एकच वस्तू आहे मला की जी तुला हानिकारक आहे आणि ती तुला दिली पाहिजे. बाकी आपल्याकडे देण्यासारखं काही नाही आहे. बघा सगळं आहे ते भगवंताने निर्माण केलंय, पण हा जो सूक्ष्म आहे ना तो कुठून येतो, कधी घुसतो मलाही कळत नाही, माझ्यामध्ये कधी आला तो. स्वतःचा अभिमान
स्वतःला कधीच दिसत नाही, कधीच कळत नाही. इतका सूक्ष्म त्याला म्हटलंय. आणि म्हणून तो ज्या वेळेला आम्ही देऊन टाकू, इगो देऊन टाकला की संपलं सगळं, झालं समर्पण. ते या ठिकाणी बाबाजी सांगतात की हा दिल प्रेमाचा सौदा आहे, कुठला व्यापार नाही की हे दिलं की ते मिळालं. बस खुल्या दिलाने, खुल्या मनाने, शुद्ध भावाने, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. कुणाचे गुण अवगुण न पाहता सद्गुरूची जी दृष्टी आहे त्या दृष्टीने पाहणं. बघा संत जन, आम्ही दर्शन करण्यासाठी येतो सद्गुरूचं. सद्गुरू सगळ्यांचं हसत मुखाने, असं वाटतं की सद्गुरू माझ्यावर किती खुश आहे. सगळ्यांवरती सद्गुरू खुश. सद्गुरूला सगळे प्रिय, सगळ्यांचे गुण अवगुण त्याला माहिती असतात, पण सगळ्यांचे पडद्यामागे तो दाखवून ठेवतो. समोर कधीच कुणाचे काढत नाही, कधीच काढत नाही. पण आमचं उलट आहे. एखाद्याचं काय दिसलं, महात्मा त्याने असं नाही करायला पाहिजे होतं, असं का केलं, का कळत नाही असं का करतात ते. शहनशाह बाबा अवतार सिंगजी महाराज सांगतात, महात्म्यानो, कुणाची काय चुकी होईल ती सगळी माझ्यावर सोडून द्या. तुम्ही त्याला जज करण्याचा प्रयत्न करू नका. हो, असू शकतं की आमची जजमेंट सुद्धा चुकीची असू शकते, त्याच्यामुळे जज करणं आपला अधिकार नाही आहे. बस अरदास करत राहणं. एखादी गोष्ट वाईट असेल तर सद्गुरूशी अरदास करणं, दातार ह्याच्यातून निघून जावं. दुसरी सीख पण घ्यायची आहे की अशी गोष्ट माझ्यात तरी निदान येऊ नये. हे संत जन्म समर्पण आहे. तर पुढं कसं म्हटलंय जी, ये सौदा है ऐसा जग में न्यारा जो कहलाता है, इस सौदे में लाभ हानि कुछ न देखा जाता है. हा असा सौदा आहे की याचं संत जन्म कधी मोजमाप केलं जात नाही. मी एवढी भक्ती केली, मग काय मला मिळालं, किती माझी बॅलन्स वाढली. नाही संत जनानो, लाभ आणि हानी दोन्ही बघितली जात नाहीत. नुसता लाभच नाही, हानी पण बघितली जात नाही. लाभ हानी याच्यातून वर उठणं भक्ती म्हणजे काय आहे, तर या सगळ्या गोष्टीतून वर उठणं. बस त्याला आपापल्या जाग्यावर ठेवणं. लाभ असेल लाभाच्या जाग्यावर, हानी असेल हानीच्या जाग्यावर. मी तिथं नाही, मी त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये. जगात राहुनी सर्व जगाचे बेशक सारे व्यवहार करा, सूत दारा आणि कन्या यांच्या संगे प्रेम करा. परी आपल्या गावा जाणे आहे, याचा विसर कदा न व्हावा. या संत जनानो, संसारात राहायचं आहे, पण संसार आमच्यात बसता कामा नये. जन्म आमचा संसारात आहे, संसाराचा तर त्याग करूच शकत नाही. परंतु संसारात राहणं म्हणजे दुधात साखर, परंतु मनात संसार म्हणजे डायबिटीस आहे. संसारात राहत तुम्हाला धोका नाही आहे, पण ज्या दिवशी संसार आमच्यात येऊन बसला, आम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. पाण्यामध्ये होडी आहे तोपर्यंत होडी सुरक्षित, पण तेच पाणी होडीमध्ये शिरायला लागलं तर होडी डुबल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. होडी डुबेल या भीतीने एखाद्याने ठरवलं मला होडी पाण्यात टाकायचीच नाही, तर या तीरापासून त्या तीरापर्यंत जाणार कसं काय. होडी तर पाण्यात टाकलीच पाहिजे, पण दक्षता या गोष्टीची घेतली पाहिजे की ते पाणी होडीत शिरता कामा नाही. तसं संसारात राहणं, प्रत्येक जबाबदारीचं पालन करणं, हा तर संत जन ग्रस्ताश्रमाची मर्यादा आहे आणि तिथे निभावलीच पाहिजे. ती निभावली नाही तर पलायन झालं. आणि भक्ती भागणे का नाही, जागणे का नाम है. काळजी एवढीच घ्यायची की मला स्वतःला अलिप्त ठेवता आलं पाहिजे, की मी त्याच्यात इन्व्हॉल्व नाही झाला पाहिजे. मी म्हणजे कोण, शरीर नाही, मी म्हणजे देह नाही, तर मी एक चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे. आणि मी निर्लेप आहे, मी निराभास आहे, मी निराकार आहे. माझ्यावर ते कुठल्या गोष्टीचा परिणाम होता कामा नाही. ज्या दिवशी माझ्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही, किंबहुना कोणतंही सुख दुःख लाभ हानी मला प्रभावित करू शकणार नाही,
त्या दिवशी मी संसारात असून परमार्थातच आहे, जीवनात असून जीवनमुक्त आहे. त्या दिवशी मी साकारात असून निरंकारातच आहे. फक्त एवढंच प्रभाव पडता पा म्हणा. प्रभाव पडतो याचा अर्थ अजून काहीतरी आम्ही मन आपलं संकुचित आहे, समर्पित झालेलं नाही आहे. आणि म्हणून बाबाजी या ठिकाणी सांगतात की हा सौदा आहे प्रेमाचा, सौदा आहे हृदयाचा. या ठिकाणी लाभ हानी, काय मिळालं, किती गेलं, किती आलं, मला काय मिळालं नाही. संत जनानो, जी देण आहे सद्गुरूची देण समजून त्याचा स्वीकार करायचा आणि जी देण मिळेल त्यात आनंद मानायचा. जे दिलंय तेच भगवंताने आपल्यासाठी योग्य आहे. त्याला माहिती त्याला किती द्यावं, त्याला माहिती त्याला किती दिलं तर काय होईल. आणि म्हणून जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला दिलेलं आहे अशी समज करणं हे संत जनांना समर्पण आहे. पुढं कसं म्हटलंय जी, इसमें केवल तू ही तू है, मैं मेरी का भाव नहीं. इसमें केवल मिलन है साधो, हो सकता अलगाव नहीं. या ठिकाणी सांगतात याच्यामध्ये फक्त तुही तुहीचा भाव आहे. मै मेरी संपून गेली. मै आणि मेरी, मी आणि माझं, हे जोपर्यंत सुटत नाही सुख शांती समाधान काय मिळत नाही. मगाशी महात्मा सांगून गेले विचारातून. एक महात्मा आले आणि ज्ञानप्रचारक महात्म्यांना प्रश्न विचारला, महात्मा बरेच वर्ष झाली सत्संग करतोय, सेवा करतोय, सिमरन करतोय, पण मला अजून सुख काय मिळालं नाही, मला शांती काय मिळाली नाही, मला समाधान काय मिळालं नाही. महात्माने ऐकलं आणि एकच उत्तर दिलं, महात्मा मी मेल्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल, सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. त्या महात्माची अशी समज झाली, हे स्टेजवरती बसणारे महात्मा कधी मरतायत हे वाट बघत नसले. यांनी सांगितलं मी मेल्यानंतर सुख मिळणार. 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, पुन्हा ते महात्मा आले. अहो महात्मा मला अजून सुख मिळालं नाही. तुम्ही म्हणणार की मी मेल्यानंतर सुख मिळेल, तुम्ही मरणार कधी आणि मला सुख मिळणार कधी. म्हटले का रे बाबा माझ्या मरणावर उठलास. अरे मी म्हणजे तुझ्यातला मी, अहंकार, कर्ताभाव हा जोपर्यंत मरत नाही आहे तोपर्यंत सुख मिळणार नाही, शांती मिळणार नाही. आणि म्हणून मै मेरी भावना, जगातले जेवढे झगडे तंटे लढाया सुरू आहेत त्या फक्त मी आणि माझ्यासाठीच आहेत. मी आणि माझं सोडलं तर कुणाचाच तंटा नाही. जिथं मी नाही आणि माझं नाही तिथं तंटेच नाही आहेत, झगडेच नाही आहेत, लढायाच नाही आहे. तिथं आनंदच आनंद आहे, कारण मी पण नाही आणि माझं पण नाही. आहे ते सगळं तुझं. पण आता उलट झालंय, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं. आणि म्हणून संत जनांनो, झगडे आहेत, तंटे आहेत, बस हे सद्गुरूचं मानायला आपलं मन तयार व्हायला पाहिजे. आणि मन तेव्हा तयार होईल जेव्हा मनाला या सत्संगामध्ये आम्ही समर्पित करू. मन स्वतःचं कधी ऐकत नाही. बघा माझ्या मनाने मी ठरवलं ना, मी संगतला जाईन, मी असं करीन, हे मन स्वतःचं बाधक पण आहे आणि साधक पण आहे. महात्माजी सांगतात कुत्र्याची शेपूट वाकडी आहे, बरोबर ना. कुत्रा कधी सरळ शेपूट करत नाही. एकाने प्रश्न विचारलाय कुत्र्याची शेपूट सरळ कधी होईल. ते म्हटलं ह्याला 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे एका सरळ नळीत कायमची टाकून ठेवावी लागेल, मग ते कायम सरळ राहील. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने ठरवलं पाहिजे कुत्र्याने की मला शेपटी सरळ करायची आहे, त्या दिवशी सरळ होईल. तसं मन हे कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे. एकतर त्याला या सत्संगरूपी नळीत कायम टाकून ठेवावं लागेल, नाहीतर त्याने आतून ठरवावं लागेल नाही मला असंच वागायचं आहे, मला हेच करायचं आहे, मला सत्संगच करायचे आहे, मला सेवाच करायची आहे. मी कोण आहे. मन तू ज्योत स्वरूप आहे, आपला मूल पहिचान. हा जेव्हा बोध होईल ते समर्पण आहे. तर पुढं कसं म्हटलंय जी, भक्त समर्पण वाला ही तो अपनी प्रीत निभाता है, कहे हर देव गुरु का गुरसिख मुख उजला कर जाता है. असा जो समर्पण भाव घेऊन भक्ती करतो तो भक्त संत जनानो सद्गुरूच्या दरबारामध्ये प्रीत निभावतो, प्रेम निभावतो.
आणि आपलं मुख जे आहे ते उज्ज्वल करतो, आनंदित करतो. त्याची इह लोकामध्ये पण वाहवा आणि परलोकामध्ये पण वाहवा. कारण का तर सगळ्या गोष्टी त्याने समर्पित केलेल्या आहेत, स्वतःकडे काहीच ठेवलेलं नाही. जो कुछ है सो तेरा, तेरा तुझ पे सौंप दूं तो क्या लागत है मेरा. ही परमात्म्याची देण समजून जर आम्ही वापर केला, निश्चितच याच्यातून पार उतारा होणार आहे. तर या वेळ आपल्या जागेवर जाऊन पोचलेली आहे. वेळ अधिक बोलण्याची इजाजत देत नाही आहे. आणि आपण सुद्धा गेले 2 तासापासून एका ठिकाणी शांत बसून ही सत्संग श्रवण करत आहात. तर या जे चांगले बोलले असतील हे वरनं सॅटेलाईटवरनं आलेले आहेत. हे सॅटेलाईट सगळं बाजूला आहे, आजूबाजूला. आपल्याला माहिती आहे ना, बातम्या कुठून येतात, तिकडं काय घडलं, इकडं काय घडलं, ते सगळं कॅमेरे खेचून घेतो. तसं संत जनानो, हे निराकार रूपे सॅटेलाईट आहे. हा बिनतारी संदेश आहे, त्याच्यातून सगळं येतं. हा माईक काय बोलत नाही, हा काहीच बोलत नाही. याच्या पाठीमागचा व्यक्ती आहे तो बोलतो. हा फक्त आवाज बाहेर फेकण्याचं काम करतो. ज्या दिवशी याने ठरवलं मी बोलायचं, त्या दिवशी तुम्ही कोण थांबणार नाही. तसंच सत्संगाची जे काय बोलायला असतील, दीनदयाळ सद्गुरू माताजींचे असतील, एखादा संकुचित भाव मनातून गेला असेल, बोलातून गेला असेल, दासला परत करावा. चांगला असेल त्याचा स्वीकार करावा. आणि एखादं कटुवचन गेलं असेल, कुणाचं अंतस्करण दुखावलं असेल, बालक समजून उदार अंतकरणाने क्षमा करावी. संत जनांनो, प्रेमाने बोला.